नमस्कार मंडळी, तर मी मयुरी स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मी घेऊन आलेले आहे क्रिस्पी कॉर्न चाटची रेसिपी। बनवायला अतिशय सोपी आहे, काही टिप्स अँड ट्रिक्स सोबत। तर चला बघूया कशा प्रकारे केले आहे ते। तर सुरुवातीला आपण मका जो आहे तो बॉईल करून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत। त्यासाठी एका टोपामध्ये मी गरम पाणी करत ठेवलेले आहे। त्यामध्ये 1 चम्मच मीठ आणि हे सोलून घेतलेले मक्याचे दाणे घेणार आहे। मक्याचे दाणे शिजवा किंवा मग अक्का मका शिजवून मग त्याचे दाणे काढा, कसंही चालेल। किंवा मग हे असे दाणे कुकरात 2-3 शिट्यामध्ये जर शिजवून घेतले तरीही चालतील। तर इथे मी साधारणतः 10 ते 15 मिनिटांपर्यंत हे मक्याचे दाणे शिजवून घेतलेले आहेत। आता हे मी काढून घेते आणि एका वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेते, चांगलं त्याचं पाणी नितळवून घेते। तर इथे हे सगळे मी दाणे एका भांड्यामध्ये आता काढून घेते। मक्याचे दाणे इथे शिजून रेडी झालेले आहेत, थोडेसे थंडसुद्धा झालेले आहेत। तर आता यामध्ये आपण एक कोटिंग करून घेणार आहोत। तर त्यासाठी मी अर्धा चम्मच एवढी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, 1 चम्मच एवढं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या। त्यानंतर यामध्ये कॉर्नफ्लोअर हे पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये मी चम्मच छोटा आहे माझा, त्यामुळे 4 चम्मच घेतलेले आहे। सुरुवातीला कमी घ्यायचे आणि याची कोटिंग आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। मके थोडेसे ओले असल्यामुळे ही पिठाची कोटिंग त्याला चांगली लागली जाईल। बघू शकता पूर्ण पीठ म्हणजे अगदी दिसतच नाही आहे, ते चिटकून गेलेलं आहे मक्याच्या दाण्यांना। तर नंतर काय करायचं आहे, हे दाण्यात ना असे मुठीमध्ये घेऊन असे प्रेस करायचे आहेत, म्हणजे ते फुटले जातील आणि आतलं पाणी जे आहे ना ते बाहेर येईल। त्याने काय होईल माहिती आहे, आपण जेव्हा हे फ्राय करायला टाकू ना मक्याचे दाणे, ते फुटणार नाहीत आणि फुटून असे बाहेर येणार नाहीत आपल्या चेहऱ्यावर वगैरे। तर त्यासाठी हे असं करायचं आहे, दाणे फुटले म्हणजे त्यातलं पाणी बाहेर आलेलं आहे आणि हे जे सुकं पीठ थोडंसं राहिलेलं आहे ना ते चिटकायला या पाण्याचीच मदत होईल। आणि मेन आपलं कारण म्हणजे हे तेलात जाऊन फुटणार नाहीत अजिबात। तर त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची। आता जर तुम्हाला इथे पीठ कमी वाटलं तर एखादा चम्मच टाकून पुन्हा एकदा कोटिंग करायची आहे। अगदी मस्तपैकी कोटिंग झालेली आहे। आता आपण हेच मके फ्राय करणार आहोत। तर इथे बघू शकता मी या झाऱ्यामध्ये हे मक्याचे दाणे घेते आणि ते थोडेसे चाळल्यासारखे करेन, म्हणजे जर एक्स्ट्रा पीठ असेल ना, आपण कॉर्नफ्लोअर जे घेतलं होतं तर ते खाली पडेल। आता इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे, तेल चांगलं तापू द्यायचं आहे। त्यानंतर आपला गॅसचा फ्लेम आहे तो लो करायचा आहे आणि त्यानंतर जास्त नाही, म्हणजे तेलाचं आपण किती ठेवलं त्यानुसार यामध्ये टाकायचे आहेत। आता आपल्या सेफ्टीसाठी म्हणून मी यावर झाकण ठेवलेलं आहे, पण यातला एकही दाणा फुटलेला नाही आहे। तर बघू शकता इथे आपण अशा प्रकारे स्वतःच्या सेफ्टीसाठी म्हणून झाकण वापरायचंच आहे, पूर्ण बंद करायचं नाही आहे, कारण मग पाणी सुटेल आणि ते पाणी तेलात पडेल। थोडंसं उघडं ठेवायचं आहे, म्हणजे वाफ बनणार नाही आणि ते पाणी तेलात पडणार नाही यासाठी। तर हे अशा प्रकारे एक साधारणतः 10 मिनिटांपर्यंत मी फ्राय करून घेईन। लो फ्लेम ठेवायचा आहे, कारण फास्ट ठेवला तर तो करपू शकतात आणि मग ते क्रिस्पी जास्त बनणार नाहीत यासाठी। इथे बघू शकता कलर थोडासा चेंज झालेला आहे, मस्त क्रिस्पी झालेले आहेत आपले कॉर्न। आता हे मी वेगळे काढून घेते आहे आणि याचं तेल चांगलं नितळून घेते आहे आणि बाकीचे सुद्धा अशा प्रकारेच कॉर्न मी फ्राय करून घेणार आहे। हे सगळे कॉर्न फ्राय झाल्यानंतर आपण याचं चाट बनवायला घेऊया। हे मक्याचे दाणे असे सुद्धा खायला ना खूप भारी लागतात। जर तुम्हाला चाट बनवायचा नसेल तर तुम्ही असे सुद्धा एन्जॉय करू शकता। तर चाट बनवण्यासाठी इथे मी 1 चम्मच चाट मसाला घेतलेला आहे, 1 चम्मच आपला लाल तिखट मसाला, मस्तपैकी बारीक चिरलेला, एकदम बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि ही कांद्याची पातसुद्धा घेतलेली आहे। कोथिंबीर घेऊया थोडीशी वरून आणि लिंबूसुद्धा पिळायचा आहे। खूप भारी लागतात हे, तुम्ही जर खाल्ले असतील ना कुठे तर मला नक्की सांगा। आय गेस तुम्ही बार्बिक्यू नेशनमध्ये हे ट्राय केले असतील कधी, तर घरीसुद्धा अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा। चांगले अगदी मिक्स करायचे आहेत, इकडून तिकडून थोडेसे खाऊन बघायचे आहेत, मिठाची गरज असेल तर टाकायचं आहे। एनिवेज चाट मसाल्यामध्ये मीठ असतंच, कमी वाटत असेल चाट मसालासुद्धा, तिखट हवे असतील तर मसालासुद्धा अजून टाकायचा आहे। तुमच्या आवडीनुसार याला बनवायचं आहे आणि सर्व करायचं आहे। आणि हे ना बनवल्या अशाच प्रकारे खायची आहे, सर्व्ह करत राहायचं नाही आहे। इथे मी फक्त व्हिडिओ बनवते म्हणून सर्व करून दाखवते, पण हे असेच खायला क्रिस्पी लागतील, म्हणजे नंतर ते थोडे ऑब्वियसली नरम होणार आहेत, त्यामुळे नंतर खायची याची मजा नाही आहे, जे बनवल्या खायची याची मजा आहे।
तर व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओच्या व्यतिरिक्त माझ्या चॅनलवर सारखे शॉर्ट्ससुद्धा अशाच प्रकारे येत असतात. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.